सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षक हो नमस्कार, मी कोमल न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शहरातील मोरगे वस्ती इथं मध्यरात्री घरात घुसून 3 अज्ञात चोरट्यांनी सिने स्टाईलनं 2 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी हेमलता कोकाटे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीत त्यांनी म्हटलंय की आई सुशीला आणि वडील रामचंद्र यांच्यासोबत रात्री 10 वाजता जेवण करून हॉलचा दरवाजा आतून बंद केला। नंतर त्या आणि आई हॉल शेजारी असलेल्या बेडरूम मध्ये झोपल्या। वडील वरच्या बेडरूम मध्ये झोपायला गेले। पहाटे 3 वाजता काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानं हेमलता उठल्या असता समोर तोंडाला काळा मास्क बांधलेले आणि अंगात काळे कपडे घातलेले 3 जण दिसले। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीना नदीच्या महापुराचा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांची प्रचंड हानी झालीय। उभी पिकं वाहून गेली आहेत, तसंच फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय। या संकट काळात नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे। प्रशासनानं नुकसानग्रस्त भागाचे 2 दिवसात पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश बुधवारी सभापती राम शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत। पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर 7/12 प्रमाणेच सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत। तसंच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी तातडीची मदत द्यावी असे निर्देश दिलेत। पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी नाले, ओढे, नद्यांवरील अतिक्रमणांचा मागोवा घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविणार आहोत। अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना होणार असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आणि आपत्ती पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे विशेष मदतीची मागणी करणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। पारनेर शहरातील सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृतपणे मटण आणि मासे विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात बुधवारी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागानं कारवाईचा बडगा उतरवला। शहरातील विविध भागातील 4 अनाधिकृत दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यात शब्बीर गुलाब शेख, अनिल बाळू भंडारकर यांना प्रत्येकी 1000 रुपये दंड आकारण्यात आला। उर्वरित दुकानदारांविरोधात पारनेर नगरपंचायतीद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांकडून 2 किलो 800 ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पिंपळगाव मावी इथं बुधवारी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमुखानं प्लास्टिक मुक्त गावाचा संकल्प केला। पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या उद्देशानं घेतलेल्या या निर्णयाला सर्वांनीच पाठिंबा दर्शवलाय। सरपंच राधिका प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली। सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्तांची जीव वाचवणाऱ्या पोलीस आणि जवानांचा शंभूराजे मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर शेवगाव यांच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय। पूर परिस्थितीत नागरिकांना खांद्यावरून सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस कर्मचारी श्याम गुंजाळ यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस कर्मचारी श्याम गुंजाळ, ईश्वर बेरड, चंद्रकांत कुसारे, राजू बडे, देवीदास तांदळे, संतोष वाघ आणि मेजर काकासाहेब कसाळ, मेजर तुकाराम कराळे यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मुटकुळे यांनी मंडळाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सन्मान सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सूत्रसंचालन संदीप भगत यांनी केलं, तर आभार गजानन म्हस्के यांनी मानले। शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याचशा गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्या पूर परिस्थितीमध्ये तालुका प्रशासनाच्या वतीने व पोलीस विभागाच्या वतीने मदत कार्य करण्यात आलेलं होतं। वडुले या गावामध्ये 13 लोक पुराच्या पाण्यात अडकले होते। त्या 13 लोकांना पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यश मिळवलेलं होतं। त्या अनुषंगाने व इतर ठिकाणी पोलीस प्रशासनाने जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याला एक पोचपावती देण्यासाठी आज शंभूराजे मित्र मंडळाने सर्व पोलीस विभागाचा आज सन्मान करण्यात कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। त्या सन्मान कार्यक्रमामध्ये मी
सर्व शंभूराज मंडळाच्या सदस्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि शंभूराज मित्रमंडळाने आमचा नुसता सन्मानच केला नाही, तर काल दिवसभर ते आम्हाला एक पोलीस म्हणून मदतीला सुद्धा उपलब्ध होते आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक पोलीस कर्मचारी असल्यासारखं व पोलीस अधिकारी असल्यासारखं आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। तर मी पोलीस विभागातर्फे सुद्धा सर्व शंभूराज मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो व त्यांनी यापुढेही प्रशासनाला अशाच प्रकारे मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील चिंचपूर इजदे इथं सोमवारच्या अतिवृष्टीनं किना नदीला आलेल्या पुरामुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालंय। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या 10 गाळ्यांची पडझड होऊन त्यामधील चहा, सलून, वडापाव, फर्टिलायझर आदी व्यावसायिकांचे सर्व साहित्य वाहून गेलेत। रस्ते, स्मशानभूमी, पाणी पुरवठा पाईपलाईन, वीज पंप, खांब, रोहित्रे, सोलर पॅनल यांचं नुकसान झालंय। फळबागा, उभी पिकं, काढलेला कांदा, शेती अवजारे वाहून गेली आहेत। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटामध्ये मंगळवारी रात्री मोठी दरड कोसळली आहे। सुदैवानं यामध्ये वित्त अथवा जीवित हानी झाली नाहीये, परंतु दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता। MIDC पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक सुरळीत झाली होती। छत्रपती संभाजीनगर महामार्ग ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासासाठी खूपच धोकादायक बनलेला आहे। त्यातच मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वळविण्यात आल्यानं रहदारी वाढली आहे। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राज्य शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेले रस्त्याचं काम हे तब्बल 11 महिने उलटूनही पूर्ण होत नसल्यानं गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाला संबंधित ठेकेदारानं केराची टोपली दाखवल्यानं याच कामाच्या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ यांनी बोधेगाव इथं मंडळ अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 26 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानं सदर रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण, भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष कासमभाई शेख, बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे, मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ, ठेकेदार आयाश शेख, हरुण शेख, संदीप मिसाळ, अंबादास मिसाळ, सुरेश मिसाळ, रघुनाथ मिसाळ, नवनाथ मिसाळ, अमोल मिसाळ, संजय मिसाळ, राजू जोगदंड यांच्यासोबतच आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी बन्सी मिसाळ लौजी सेना अध्यक्ष। आज साठेनगर मधील कामाला यश आले। आज इतक्या दिवसापासून 11 महिन्यापासून आम्ही उपोषण करीत होतो व 11 महिन्यापासून कामाला सुरुवात झालेली आहे, पण ते काम पूर्णत्व होत नव्हतं आणि आम्हाला जाणून बुजून दलित असल्याची तुच्छ वागणूक भेटत होती। आणि आज फिरोजभाई पठाण यांच्यामुळे आणि मी एक उपोषणाचा अर्ज दिला होता, त्याच्यामुळे या कामाला सुरुवात झाली आहे। खूप खूप धन्यवाद फिरोजभाई पठाण, राष्ट्रवादी सरचिटणीस यांचे। आम्ही सर्व दलित समाज व साठेनगरमधील सर्व रहिवासी त्यांचे खूप खूप आभारी आहे। कोपरगावच्या बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण उखडलं जाऊन खड्डे पडले आहेत, त्यामुळे प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात नव्यानं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे। लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होताच संपूर्ण बस स्थानकात नव्यानं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन 5 बसचं आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। यावेळी कोपरगाव बस स्थानकालगतच सुरू असलेल्या व्यापारी संकुल आणि बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशा सूचना दिल्यात। कोपरगाव आगाराला पुन्हा नवीन 5 बस दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांचे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीनं आणि प्रवाशांच्या वतीनं आभार मानलेत। या प्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर, ज्येष्ठ नेते पद्माकांतजी कुदळे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
आज या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून अजून म्हणजे पहिले 5 आणि आता 5 अशा 10 बस आपल्याला नवीन कोपरगाव बस डेपोला मिळालेले आहे. तर हे डेपोची जी काय अडचण आहे ती काही अंशी या निमित्ताने कमी होणार. बऱ्याच बसेस जुन्या झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिवाळीच्या अगोदर मागणी केलेली होती आणि दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने या बसेस येणार होत्या. तर पहिला टप्पा 5चा आणि आता हा 5चा दुसरा टप्पा आणि काही इलेक्ट्रॉनिक बसेस आपण जे बॅटरीवर चालणाऱ्या बसेस म्हणतो त्याच्या पण काही आपल्याला बसेस मिळणार आहे. चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून इलेक्ट्रिक बसेसची चार्जिंग रात्रभर त्या ठिकाणी होऊ शकेल आणि दिवसा ते वापरून आपल्या डेपोचा काही डिझेलचाही खर्च त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्या लोकांना चांगली इलेक्ट्रॉनिक बसही त्या ठिकाणी वापरता येईल. दादा, बस स्थानक आहे त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली, अनेक ठिकाणी खड्डे पडले, अनेक ठिकाणी पाणी साचले, नागरिकांचे हाल होत आहे. बस बस स्टँडचा जे काही परिसर आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण तुम्ही म्हणता तसं फुटलेलं आहे, खड्डे पडलेले, त्याची आपण कॉन्क्रिटीकरण पुन्हा करण्याचं पत्र दिलेलं आहे. त्याचं जसं काही निधी उपलब्ध होईल त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. तर ते निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं पण काम आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे आणि यावेळेस करताना चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे याच्यासाठी आपण लक्ष देऊन ते काम करून घेऊ. आणि कंपाऊंडचाही कामाचा प्रस्ताव आपण दिलेला आहे. ते कंपाऊंडची हाईट आता कमी पडणार आहे कारण जे काही आता इथं कॉन्क्रिटीकरण होत आहे त्याचा टॉप आणि कंपाऊंडचा टॉप त्याच्यामध्ये फार काही अंतर राहणार नाही किंवा काही ठिकाणी कंपाऊंडच्या वरती तो टॉप जाणार आहे म्हणून कंपाऊंडही पुन्हा एकदा करावं लागणार आहे. काल काही तरुणांच्या वतीने शहरामध्ये आंदोलन करण्यात आले आहे, काय आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या पद्धतीने तिथं काही पाणी साचलेलं होतं ते तिथं त्यांनी केलं आंदोलन. नगरपालिकेच्या माध्यमातून ते करून घेऊ. नगरपालिकेने त्यावेळेस मागच्या काळात तिथं काम रिपेअर केलेलं होतं, खराब झालं, ते पुन्हा करता येईल, त्याच्यामध्ये काही नाही. या बातमीसोबत सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.